सर्वात पहिला प्रश्न, 2026 मध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? याचे बरोबर उत्तर आहे 3 व्यक्ती. पुढचा प्रश्न, आशिया खंडाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार कोणता? होय, बरोबर उत्तर आहे रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड. राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचे अचूक उत्तर आहे 25 जानेवारी. भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? याचे उत्तर आहे आर्यन वाश्रेय. जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे 2रा क्रमांक. विजय हजारे ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले? यंदा ही ट्रॉफी जिंकली आहे विदर्भ क्रिकेट टीमने. भारतीय वायुसेनेचा वायुशक्ती 2026 हवाई सराव कोठे आयोजित करण्यात आला? याचे उत्तर आहे पोखरण येथे. रेल्वेचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार जीवन रक्षा पदक 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे चंदना सिन्हा. 21 जानेवारी रोजी कोणत्या 3 राज्यांचा स्थापना दिवस साजरा केला जातो? याचे योग्य उत्तर आहे मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा. कॅनडा देशात न्यायमूर्तीपदी नियुक्त झालेल्या अर्चना मेडेकर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या आहेत? उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. उत्तर प्रदेशातील राज्यपालांच्या निवासस्थानाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे जनभवन. जागतिक स्तरावर सलग 10 वर्षे अव्वल स्थानावर राहणारे विद्यापीठ कोणते? होय, योग्य उत्तर आहे युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड. अटल पेन्शन योजना कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे? उत्तर आहे 2030-31 पर्यंत. आणि शेवटचा प्रश्न, नुकतेच मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? योग्य उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मित्रांनो, अशाच ताज्या चालू घडामोडी आणि परीक्षा उपयोगी प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.